तर बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे। या जागेवर पोटनिवडणूक पार पडणार आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही महत्त्वाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अर्ज भरताना उपस्थित होते। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल केलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे। काँग्रेसने या पोटनिवडणुकीमध्ये आकाश मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, मात्र काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे आता ही निवडणूक पार पडली आहे। राजकीय जीवनातली अतिशय कठीण निवडणूक आहे। खरं सांगायचं तर याशी कोणावरच वेळ यायला नको, पण आज मी आदरणीय दादांच्या निधनामुळे मी ह्या पोटनिवडणुकीचा फॉर्म भरलेला आहे। ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। कारण बारामती म्हणजे अजितदादा आणि अजितदादा म्हणजे बारामतीकर होते।